राजकीय नेत्यांच्या घरातीलही बाप्पांचं तिथं आगमन झालेलं आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या बंधूंच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना झाली आहे। यावेळी महाराष्ट्र पुढे जावा अशी प्रार्थना नाना पटोलेंनी बाप्पाकडे केली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना झाली आहे। बावनकुळे कुटुंबानं बाप्पाची आरती पूजा केली। शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना बावनकुळेंनी गणरायाच्या चरणी केली। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणरायांची मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं स्थापना करण्यात आली। कपिल पाटील आणि त्यांच्या पत्नी मिनल यांनी विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर भक्तिभावानं आरती करण्यात आली। यावेळी देशभरातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत कपिल पाटील यांनी सर्वांना सुखी ठेवण्यासाठी साकडं बाप्पाला घातलं। धुळ्यातील दोंडाईच्या शहरातील गडीवर बाप्पाचं आगमन झाले। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी गणपतीची स्थापना केली। यावेळी गडीचे राजपुरोहित नगर देवळेकर यांनी विधिवत पूजा केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेले। जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील निवासस्थानी बाप्पाची थाटामाटात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आमदार भास्कर जाधव यांनी सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा केली। पंढरपूर समितीचे लेखाधिकार मुकेश अनिचा यांच्या हस्ते गणेश पूजन आणि स्थापना विधी संपन्न करण्यात आली। गणेशोत्सव काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यात सुमारे 9,000 घरगुती गणेश मूर्ती आणि 1900 सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली। तसंच गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। शहापुरात बाप्पाचं जल्लोषात आगमन झालेलं आहे। दरम्यान बाप्पांकरिता हार फुलं खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होताना पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जागोजागी बंदोबस्त करण्यात आला। गणेशोत्सवानिमित्त अतिशय आनंदी वातावरण शहापुरात पाहायला मिळत आहे। नागपुरात गणरायाचं आगमन उत्साहात होतं। यंदा 1030 मंडळांना अग्निशामक विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं, तर 761 मंडळांनी परवानगी घेतली। यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढल्याचं दिसून आलंय। कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। रायगडच्या ग्रामीण भागात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला। या ठिकाणी समूहानं गणेश मूर्ती आणण्यात आल्या, तर रायगड जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होते आहे। कोकणात गणेशोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72,755 घरगुती आणि 31 सार्वजनिक गणपतींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। गणेशोत्सवात भक्तिभावानं बाप्पाची पूजा केली जाणार। नाशिकच्या मालेगावात गणेश भक्तांनी वाजत गाजत बाप्पाचं स्वागत केलंय। ठिकठिकाणी यंदा 50 फुटांपर्यंत मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यात 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नोंदणी झाली आहे। त्यापैकी 384 ठिकाणी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जातोय। या संकल्पनेमुळे गावातील वैमनस्य राजकीय भेद मिटवून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जातोय। तसंच अनावश्यक स्पर्धा, पैशांचा दुरुपयोग आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळालं। नंदुरबारमधील प्रथम मानाच्या दादा गणपतीची स्थापना झाली। त्यानंतर शहरातील अन्य मानाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली। यावेळी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडली। गणेशोत्सव काळात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी केलं। जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली।
गणेशोत्सवामुळे मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 1252 टन नारळाची आवक झाली आहे. मात्र तरीही नारळाचे दर चढेच असल्याचं दिसून येत आहे. किरकोळ मार्केटमध्येही 50 रुपयांच्या पुढे नारळ उपलब्ध होत आहे, तर नारळासोबत फळांनाही मागणी वाढली आहे. चिपळूण पनवेल चिपळूण दरम्यान 2 मेमू अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलाय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये चिपळूण पनवेल ही मेमू विशेष 3 आणि 4 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता चिपळूणमधून सुटणार आहे. डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपूल 4 दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्थीला माणकोली पुलावरून वाहनांना नो एंट्री असणार आहे. वाहतूक विभागानं 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर या 4 दिवशी माणकोली पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात गणरायाचं मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. धाराशिवच्या तुळजापुरात आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणरायाचं स्वागत करण्यात आलं. तुळजापुरातील साळुंखे गल्लीत असलेल्या ऐतिहासिक पुरातन विहिरीत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर जय भारत गणेश मंडळाकडून गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम राबवला जातोय. या आगळ्यावेगळ्या पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा केलेली गणरायाला पाहण्यासाठी जिल्हाभरातून गणेश भक्त गर्दी करत आहेत.